नमस्कार मंडळी, कसे आहात तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमचे आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर ना मी तुम्हाला एकदम इंटरेस्टिंग गोष्ट दाखवते. हे पहा, ह्या दोन्ही बॉटल्समध्ये हे जे कटिंग्स आहेत ना, ते मी जास्वंदाचे लावलेले आहेत. कधी लावलेत माहिती तुम्हाला? हे माझे मिस्टर ज्यावेळेस आहे ना वोटिंगसाठी गावी गेले होते ना, तेव्हा त्यांनी त्यांच्या मित्राच्या इथल्या झाडापासून आहे ना हे कटिंग्स घेऊन आले होते आणि जवळपास 8 ते 10 कटिंग्स मी लावलेले. त्यातले माझे 3 सक्सेस झालेले आहेत. एक ऑलरेडी मी कुंडीमध्ये ट्रान्सफर केलं आहे आणि हे 2 आहे. पहिल्या याला तर खूपच छान रूट्स आलेले आहेत. ह्याला आणखीन थोडंसं बाकी आहे, पण माझी खूप इच्छा आहे की हे झाड सक्सेस झालं पाहिजे जे सेकंड आहे, कारण ते असं डबल जास्वंदाचं झाड आहे. तर आता पाहूयात, आज मला ट्रान्सफर करायचं आहे जे फर्स्टवालं आहे ते कुंडीमध्ये. तर बघते मी आज मला कसा वेळ भेटतो आहे. पण त्या अगोदर हा संडेचा व्लॉग आहे आणि आज नाश्ता संडे स्पेशल होणार आहे. मला माहिती आहे तुमच्यापैकी बऱ्याच जणांच्या घरामध्ये संडेला काही ना काही स्पेशल होतच असणार आहे नाश्त्याला. आणि आज स्पेशल नाश्ता बनवण्याच्या मागे ना आणखीन एक रिझन आहे. यांच्या मामाची मुलगी येणार आहे आमच्या घरी, तर त्याच्यामुळेच माझं चाललेलं आहे. तर मी आज नाश्त्यामध्ये पोहे बनवते आहे. आता तुम्ही म्हणताल की पोहे काय स्पेशल आहे का? आम्ही तर कायमच खातो, पण हे नॉर्मल पोहे नाही आहेत. मी आज बनवणार आहे दही पोहे. थोडीशी वेगळी रेसिपी आहे, पण त्या अगोदर आहे ना मी इथे दूध तापायला ठेवत होते आणि माझ्या लक्षात आलं की मी दुधाची साय नाही काढलेली आणि रात्री मी ना दूध फ्रीजमध्येही ठेवायला विसरले होते. तर त्याच्यामुळे साय काय एवढी व्यवस्थित निघाली नाही, पण जेवढी निघाली तेवढी मी काढून ठेवली, कारण शूपसाठी मला तूप बनवावं लागतं. म्हणून म्हणलं ठीक आहे, जेवढी आहे तेवढी तरी काढावी आपण. दूध वगैरे तापायला ठेवलं मी आणि दुसरीकडे पोहे करायला घेतलेले आहे मी. तर हे जे पोहे आहेत ना अगदी सिंपल आहे. त्यासाठी जे आपण बेसिक पिवळे पोहे करून घेतो ना, नॉर्मल रेसिपी जी आपली आहे, जिरं मोहरी कांदा कढीपत्ता वगैरे टाकून आपण करतो, सेम तसेच पोहे अगोदर मी इथे करून घेणार आहे. आणि ह्या डिशची जी खासियत आहे ना ती अशी आहे की ती प्लेटिंगमध्ये आहे, कारण हे जे दही पोहे आहेत ना त्याचं प्लेटिंग थोडंसं वेगळ्या पद्धतीचं आहे. तर मी इथे ना एका बाउलमध्ये दही काढून घेते आहे, आम्हाला जेवढं लागणार आहे तेवढं. म्हणजे मी हे शुभही खाणार हे पोहे आणि ह्यांच्या मामाची मुलगी, असं 4 लोकांसाठी मी दही काढून घेतलेलं आहे. दही पण मी घरीच लावत असते. कसं लावते ह्याचा व्हिडिओ मी ऑलरेडी टाकला आहे, तुम्ही चेक करू शकता. इथे पहा, दही मी व्यवस्थित फेटून आहे ना त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालून बाजूला ठेवलं. आणि आता एका डिशमध्ये ना सर्व करताना पोहे घ्यायचे, त्यावर मी मक्याचा चिवडा आणि थोडासा बटाट्याचा चिवडा टाकला आहे. याऐवजी जर तुमच्याकडे फरसाण असेल ना तर तेही तुम्ही टाकू शकता. त्यानंतर ना कांदा टोमॅटो टाकायचं आणि वरतून हे दही घालायचं. त्याच्यावर थोडंसं जिरं पावडर आणि चाट मसाला टाकायचं. आणि मी आणखीन थोडंसं त्याला हेल्दी करण्यासाठी ना त्याच्यावर थोडंसं जे आपलं लाल बीट आहे ना ते खिसून घातलेलं आहे. त्याच्यामुळे आणखीन छान टेस्ट येते आणि कुठल्या ना कुठल्या कारणाने बीट शरीरामध्ये जातं. आणि थोडीशी शेव टाकली वरून आणि कोथिंबीर टाकलेली आहे. मस्त असे हे दही पोहे तयार झाले. तुम्ही जर कधी केले नसतील ना तर एकदा ट्राय करून पहा. आमचा मस्तपैकी नाश्ता झाला आणि त्यानंतर ना मी म्हटलं जेवढी काही पडलेत ना तेवढी भांडी घासून घ्यावी, कारण माझी आंघोळही बाकी होती आणि माझं पाणी तापेपर्यंत म्हटलं वेळ आहे, तर मग आपण भांडी वगैरे आवरून घ्यावं. तसं तर नळाला गरम पाणी असतं, पण आत्ता थंडीमुळे काय होतं आहे ना, साधारण एक 8 वाजेपर्यंतच आहे ना गरम पाणी संपून जातं. आणि आज संडे असल्यामुळे थोडंसं लेटच झालं होतं उठायला, तर त्याच्यामुळे गरम पाणी तर काही नव्हतं नळाला. म्हणून म्हटलं ठीक आहे, आता पाणी तापतं आहे तोपर्यंत मग मी इथे माझी भांडी आवरून घेते. आणि आणखीन थोडासा वेळ होता पाणी तापायला, तोपर्यंत म्हटलं चला दुपारच्या जेवणाची पण लगेच तयारी सुरू करावी, कारण मग थोडा उशीर झाला की सगळ्या गोष्टींना उशीर
होतच राहतं. आणि मी आज छोले भटुरे करते आहे जेवणामध्ये. संडे असून व्हेज मेन्यू असं ह्याच्यासाठी आहे कारण ह्यांच्या मामाची जी मुलगी आहे ना ती नॉनव्हेज खात नाही, व्हेजिटेरियन आहे ती. तर त्याच्यामुळेच छोले भटुरेचा प्लॅन आहे आज आणि पुलाव करणार आहे. तर इथे सगळ्यात पहिल्यांदा मी छोले करून घेते आहे आणि भटुऱ्याचं पीठ मळून ठेवेल जोपर्यंत पाणी माझं तापते तोपर्यंत. मला अगदी या पद्धतीने छोले करण्यासाठी एक 10 मिनटंच बास होतात. मी कांदा आणि टोमॅटोचं वाटण करून घेतलं आणि एका साईडला आलं लसणाची पेस्ट करून घेतली. त्यानंतर कुकरमध्ये तेल घेतलं, त्याच्यामध्ये थोडेसे खडे मसाले टाकले आणि मग त्याच्यानंतर घरचा मसालाच टाकला मी. माझ्याकडे किचन किंग थोडासा होता तो टाकला. त्यानंतर कांदा टोमॅटोचं जे वाटण आलं लसूण पेस्ट मी अगोदर घातली. ती व्यवस्थित परतून झाली ना की त्याच्यामध्ये हळद घातली आणि घरचा मसाला घातला आणि मग त्याच्यानंतर ते व्यवस्थित परतून झाल्यावरती त्याच्यामध्ये मी कांदा टोमॅटोची जी पेस्ट केली होती ना ती टाकली. आता ती पेस्ट आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायची आहे. ती पेस्ट माझी परतून होती आहे तोपर्यंत मग मी म्हटलं इथे भटुऱ्यांचं पीठ मळून होईल माझं तेवढ्याच वेळामध्ये. म्हणून मी एकदम फास्ट पीठ मळायला घेतलं कारण माझं पाणी हे ऑलमोस्ट तापलं होतं. तर भटुऱ्यांचं पीठ मळण्यासाठी मी इथे दही घेतलेलं आहे 4 चमचे. त्याच्यामध्ये 1 चमचा रवा घातलेला आहे आणि मग वाटीभर त्याच्यामध्ये मैदा घेतला आणि ते व्यवस्थित पीठ मळून ठेवलं आणि झाकून बाजूला ठेवून दिलं. आणि तोपर्यंत माझा इथे मसालाही व्यवस्थित परतून झाला होता. मग मी त्याच्यामध्ये छोले टाकले आणि ते व्यवस्थित मिक्स करून घेतले आणि त्याच्यामध्ये 1-2 मिनटं आपल्याला ठेवायचं आहे छोले. लगेच काही पाणी टाकायची घाई करायची नाही. मीठ वगैरे टाकून घेतलं आणि 2 मिनटं छोले माझे परतत आहेत तोपर्यंत पटपट मी हा पसारा आवरून घेतला ओट्यावरचा. कारण हाच वेळ असतो, असं मॅनेजमेंट केलं तरच मग नंतर खूप जास्तीचं काम आपल्याला वाढत नाही. म्हणून मी पटकन सगळा पसारा वगैरे आवरून झाला. छोलेही माझे तोपर्यंत परतले व्यवस्थित. मग त्याच्यामध्ये गरम पाणी टाकलं. शक्यतो मी भाज्या करताना गरम पाणीच वापरते. थंड पाण्यामुळे काय होतं, अचानक भाजीचं टेम्परेचर चेंज होतं आणि मग त्याच्यामुळे ते चवीमध्येही फरक पडतो किंवा मग छोलेसुद्धा असे दांडरल्यासारखे होऊन जातात. तर त्याच्यामुळे शक्यतो गरम पाणीच वापरायचं स्वयंपाकाला. आणि मग मी ओटा वगैरे क्लीन करून घेतला. आता मी पटकन अंघोळ करून घेते आणि मग तुम्हाला भेटते. मी अंघोळीला जाईपर्यंत पहा ह्यांच्या मामाची मुलगी आहे ही, ती मस्त शुभला घेऊन बसलेली आणि तोही खूप खुश होता तिच्यासोबत. शक्यतो नवीन लोकांकडे लवकर असा तो जात नाही, पण हिचं कायम येणं जाणं असतं घरी तर त्याच्यामुळे ती आहे लक्षात. माझी अंघोळ वगैरे झाली. म्हणलं शुभला पाहायला आहे सुप्रिया, तर माझा स्वयंपाक होऊन जाईल तोपर्यंत. पण कसलं काय, शुभला लगेच त्याला माझी आठवण आली आणि मग मला तो घे घे म्हणून मागे लागला. त्याला ॲक्च्युली झोप आली होती म्हणून म्हटलं चला त्याला झोपवते मी आणि इथे मी त्यालाच झोपवण्याचा प्रयत्न करते आहे. शुभ काही झोपण्याचं नाव घेईना. मी त्याला खूप जास्त प्रयत्न केला झोपवण्याचा. त्याला झोप आलीही होती, पण त्याला काही झोपायचं नव्हतं. फक्त माझ्याकडे येईपर्यंत त्यांनी चिडचिड केली आणि मी घेतल्यानंतर 2 मिनटं सुरुवातीला नाटक केलं झोपायचं. त्याच्यानंतर पुन्हा तो मस्ती करायला त्याने सुरुवात केली. तर मलाही समजत नव्हतं कारण जर मी ह्याला झोपवत बसले असते तर नाही म्हटलं तरी आणखीन 1-1.5 ते 2 तास ह्याने घेतले असते. जर जबरदस्ती त्याला केली असती तर त्याच्यामुळे मी पुन्हा त्याला सुप्रियाकडे दिलं. इथे त्यांनी तुम्हा सगळ्यांना बाय बाय केलं आहे पहा. आणि मी आले किचनमध्ये पुन्हा स्वयंपाक करण्यासाठी कारण मला अजून भात करायचा होता. तर एकीकडे मी पुलाव टाकला. बेसिक आपल्या घरामध्ये भाज्या होत्या अवेलेबल म्हणून अचानकच ठरवलं मी की सिम्पल राईस करण्यापेक्षा पुलाव करूयात. आणि माझ्याकडे काही बिर्याणीचा तांदूळ नव्हता, तर त्यामुळे जे काही रेग्युलर वापरायचे तांदूळ आहेत ना माझे, त्याच तांदळाचा मी केला होता. आणि दुसरीकडे मी तेल ठेवलं गरम होण्यासाठी कारण भटुरे करून घ्यायचे होते. तर मी भटुऱ्यांचं पीठ मळताना त्याच्यामध्ये सोडा, बेकिंग सोडा वगैरे असं काहीच टाकलं नव्हतं. कारण म्हटलं असंही थोडंसं अनहेल्दीच खाणार आहे आज तळलेलं वगैरे, तर मग सोडा वगैरे घालून आणखीन त्याला नको अनहेल्दी करायला.
तर मी काही घातलं नव्हतं. 2-3 व्यवस्थित फुगले, पण बाहेरचे जेवढे एकदम ते टम्म फुगलेले असतात ना, तसे माझे सगळेच भटुरे काही फुगले नाही. मी छोटे छोटेच केले होते, खूप मोठे केले नव्हते. कारण मोठे करायचे म्हटल्यावर जास्त तेल ठेवावं लागलं असतं, मग पुन्हा तळल्यानंतर ना ते तेल उष्ट सगळं होऊन जातं. तर त्यामुळं म्हटलं ठीक आहे ना, लहान असले तर लहान असले, पण तेल नको जास्त वाया जायला. तर त्याच्यामुळे मी छोटीच कढई ठेवली होती. तर इथे ना मी भटुरे करून घेतले आणि शूपसाठी मी गव्हाच्या पुऱ्या केल्या होत्या, कारण त्यालाही मला द्यायचं होतं. हे पहा, माझं मस्तपैकी जेवण तयार करून झालेलं आहे. चॅनलवरती ऑलरेडी छोलेची रेसिपी आहे, तुम्ही चेक करू शकता. आणि इथे पहा, शुभ पण आहे ना त्याच्या हाताने आज खात होता. त्याला त्याचे बाबा जसे खात आहेत ना त्याच पद्धतीने खात होता. मग त्याला एक पुरीचे तुकडे करून मी दिले होते. मस्तपैकी त्याचं चाललं होतं. तर तोही आजकाल आम्ही जे खातो ना त्यातलंच खात आहे. आमचं जेवण वगैरे झालं मस्तपैकी, खूपच टेस्टी झालं होतं. तुम्ही ना या पद्धतीने माझ्या चॅनलवर आणखीन एक रेसिपी आहे छोल्यांची, त्याच पद्धतीने केली होती मी. नक्की करून पहा, खूपच छान झाले होते. आणि हे पहा, हे स्वीट आहे ना बाहेरून घेऊन आले होते, चमचम. तुम्हाला लांबून दिसलं नसेल तर हा तुमच्यासाठी स्पेशली मी जवळून एक शॉट घेतलेला आहे. हे ना रसगुल्लाच असतो हा, थोडासा वेगळ्या शेपमध्ये, आणि त्याच्यामध्ये ना क्रीम स्टफ केलेली असती. काय लागतं एकदम मस्त. आणि जेवण वगैरे झाल्यानंतर ना खरं सुस्ती आली होती, पण म्हणलं नाही, आज वेळ मिळाला आहे ना तर मग आज झाडं लावूनच घ्यायची. आणि मग माझ्या लक्षात आलं त्यावेळेस आहे ना त्यांनी पालक, भेंडी आणि गवारीचं बीही आणलं होतं गावाहून. तर म्हणलं चला, बरेच दिवस झाले आहेत, आपण नाही का हे असंच पडलेलं आहे तर तेही लावून घेऊ. मग मी इथे ना मोठी कुंडी घेतली, त्याच्यामध्ये मी हे जे एक जास्वंद आहे ना ते ट्रान्सफर करणार होते. तर त्या कुंडीला खालून मी होल करून घेतलेले आहेत आणि त्याच्यामध्ये अगोदर आहे ना नारळाची साल टाकली मी, आणि मग वरून माती घातली. एवढी पोतभर मातीसुद्धा ते गावाहून घेऊन आले होते. मी त्यांना सांगितलेलं की थोडी माती घेऊन या गावाहून येताना, आणि जर खत मिळालं ना तर खत घेऊन या. तर ते त्यांच्या मित्राच्या शेतामधून आहे ना एवढी पोतभर माती आणि जवळपास अर्ध्याच्या वर पोतं भरून शेणखत घेऊन आले होते. आता एवढ्या ह्याचं मी काय करणार आहे मला माहीत नाही, पण आता आहे माझ्याकडं तेवढं, तर होईल तेवढी झाडं लावायचा मी प्रयत्न तर करणार आहे. मग माती टाकली आणि त्याच्यामध्ये ना थोडंसं शेणखत घातलं मी खाली, कारण अगदी प्लेन माती आहे ती. आणि मग अर्ध्याच्या वरपर्यंत माती भरून घेतली. मग त्यानंतरनं मी आता हे इथे ट्रान्सफर करते आहे. पहा काय सुंदर असे मस्त रूट्स डेव्हलप झालेले आहेत. एकदम मी आता विचार करते की हे फक्त आता सक्सेस व्हावं, मग सगळं काही मिळवलं. जेव्हाही कधी असं अशा पद्धतीने झाड आपण लावतो ना, म्हणजे नर्सरीतून आणून लावणं, आणि ज्यावेळेस आपण ते एका कटिंगपासनं त्याचे पूर्ण त्याचा तो पिरियड बघतो, आणि रोज अशी धाकधूक, म्हणजे गेला महिना 1.5 महिना झाला आहे या गोष्टीला मी रोज चेक करायचे की रूट्स डेव्हलप होत आहेत की नाही, होत आहेत की नाही. आणि ह्या फांदीला ना एकही पान नव्हतं, पूर्णपणे त्याचे रूट्स डेव्हलप व्हायचे आहेत ना, एक साधारण आहे ना 10 दिवस आधीपासून ना त्याला हे असे पानं यायला सुरुवात झाली होती. मला नाहीतर वाटलेलं, मी होप्स सोडून दिले होते की आता काय ह्याचे रूट्स डेव्हलप होणार नाही. पण हळूहळू पानं दिसायला लागली ना, मग मला कुठेतरी वाटायला लागलं, अरे हो, ह्याच्यामध्ये आहे, जीव आहे. आणि मग फायनली ते आता पाहताय तुम्ही, एवढं छान असं डेव्हलप झालेलं आहे. आणि मी एवढी सावकाश लावत होते ना, म्हणजे मला हेच टेन्शन होतं की चुकून पण कुठलाही ना त्याच्या मुळाला धक्का नको लागायला, आणि जर ते काही माझ्या मुळाचं डॅमेज झालं तर ते फारच जास्त वाईट वाटलं असतं मला. कारण हे पूर्ण म्हणजे स्क्रॅचपासून हे झाड मी बनवलेलं आहे इथे. आणि आता फक्त कुंडीत ट्रान्सफर केल्यानंतरनं एकच माझी इच्छा आहे की ते व्यवस्थित ग्रो झालं पाहिजे. आणि एक झाड लावलं, मातीत हात घातलेलेच आहेत, तर म्हणलं चला बाकीचीही पण झाडं पेंडिंग आहेत आपली ती पण लावावीत, आणि जी पण काही ऑलरेडी एक्झिस्टिंग आहेत त्यांची पण थोडीशी केअर करावी, कारण शुभमुळं तेवढं काही पॉसिबल होत नाही. मग ह्या कुंडीमध्ये ना मी पालक लावलं. मी पालक आणि पुदिना लावण्यासाठी ना अशा आडव्या कुंड्या घेऊन आले होते, पण माझे पुदिन्याची रोपं आहेत ना, मी आता न्यू इयरला बाहेर गेलो होतो ना, तर त्यावेळेस त्यांच्याकडे लक्ष देणं झालं नाही, तर त्यामुळे ते खराब झाले. म्हणून आता माझ्याकडे या 2 कुंड्या आहेत, तर त्यातल्या एकात मी पालक लावते आणि दुसऱ्यामध्ये ना गवार लावते आहे. पाहूयात उगवते की नाही वगैरे.
पण मी तर लावते आहे पॉझिटिव्ह माइंडसेटनी. आता पाहू. आणि ह्या शेजारच्या कुंड्यांमध्ये तुम्हाला जे दिसत आहेत ना, ती टोमॅटोची झाडं आहेत. तर त्या कुंड्या ॲक्च्युली थोड्याशा त्या अशा अडकवण्याच्या आहेत ना, तर त्यातनं थोडी माती वाहून गेली आहे पाणी घालताना, म्हणून त्याच्यामध्ये पण थोडीशी माती ॲड करायची होती. तर त्यामुळे त्याही कुंड्या मी खाली घेतलेल्या आहेत. आणि माझ्या टोमॅटोलासुद्धा आहे ना खूप छान अशा कळ्या वगैरे लागलेल्या आहेत. तर त्याच्यामुळे लवकरच मे बी त्याला आता फळंही लागेल. म्हणजे अगदी सहजच मी लावलेल्या, काहीच डोक्यात नव्हतं. मध्ये मध्ये टोमॅटो खूप महाग झाले होते ना, त्यावेळेस म्हणजे अगदी अचानक मी त्या बिया टाकल्या आणि तेवढे सुंदर उगवून आले पण होते. पालक माझं ते लावून झालं होतं. तर मग आता इथे दुसऱ्या कुंडीमध्ये टाकण्यासाठी ना माझ्याकडे नारळाची साल काय राहिली नव्हती. आणि मला आहे ना जास्वंदाचं पण कटिंग करून घ्यायचं होतं, जे माझ्याकडं मेन मोठं झाड आहे ना त्याचं. तर मग मी म्हटलं ठीक आहे, त्याचेच जे काही फांद्या आहेत ज्या की टाकूनच देईल मी असे, तर त्याच्या आपण त्या खाली टाकूयात, तेवढ्याच कुजून त्याचं खत होऊन जाईल. म्हणून मग ह्या कुंडीमध्ये ना मी ज्या जास्वंदाच्या फांद्या आहेत कट केलेल्या त्या टाकलेल्या आहेत. फांद्या कट केल्यामुळे कसं आहे, झाडाची ग्रोथ खूप छान होते. आणि जवळपास 15-20 दिवस झाले जास्वंदाला आहे ना कळ्या यायचं फारच कमी कमी झालेलं होतं. तर त्याच्यामुळे माझं बऱ्याच दिवसापासून त्याचं कटिंग करायचं राहिलं होतं. तर ते मी करून घेतलं. सगळी झाडं छान लावली. आणि आता पहा, मी तुम्हाला ना सगळ्यांचा इथे असा जवळून व्ह्यू दाखवते. हे पहा, मी म्हणलेलं ना टोमॅटोला फुलं लागलेली आहेत. तर ही अशा पद्धतीने इतकी छान अशी फुलं लागलीत टोमॅटोला. दोन कुंड्यांमध्ये टोमॅटो आहेत आणि टोटल आहेत ना 3 झाडं आहेत. आणि ही पहा माझी मिरचीलाही मस्तपैकी अशा मिरच्या लागलेल्या आहेत. इथे ना मी कॅमेऱ्याचे अँगल्स सेट करते आहे जरा, कारण मागच्या साईडने प्रकाश असल्यामुळे ना व्यवस्थित व्हिडिओमध्ये कॅप्चर होत नव्हतं. तर त्यामुळे मला कंटिन्यू लाईट्स चेंज करून तुम्हाला हे दाखवायला लागतात. आणि हे पहा माझं जास्वंदाचं झाड आहे. हे मला आहे ना दगडूशेठच्या मंदिरामध्ये अभिषेक केल्यानंतरनं त्यांनी भेट म्हणून दिलेलं होतं. केवढं छोटंसं रोपटं होतं ते, आता एवढं मोठं झालं आहे. आणि हे गुलाबाचं आहे माझं, त्याला आत्ताच फुलं येऊन गेलेली आहेत. आणि हे मी या अगोदर लावलेलं जास्वंद आहे ना ते आहे. ते एवढी सारी जास्वंद झालीत ना आता, म्हणजे मला असं वाटतं की गणपती बाप्पाला माझ्या नाही का फुलं काही कमी पडणार नाहीत आता जास्वंदाची. आणि हा खायच्या पानांचा वेल आहे. थोडेसे मागचे 15 दिवस मी बऱ्यापैकी घरी नव्हते, तर त्यामुळे त्याच्याकडे थोडं दुर्लक्ष, त्याच्याकडेच नाही सगळ्याच झाडांकडे दुर्लक्ष झाले. तर त्याच्यामुळे हाही थोडा सुकला आहे. पण आहे म्हणजे जिवंत तर आहे तो अजून. आता पाहूयात. आणि हे पहा, हे आत्ता लावलेलं जास्वंद आहे. तर पाहूयात आता ह्याचं मी तुम्हाला येणाऱ्या पुढच्या व्हिडिओजमध्ये अपडेट देतच राहील, कशा पद्धतीने ते ग्रो होतं आहे काय. आणि तुळसही खूप माझी अशी ॲक्च्युली ती म्हातारी झाली आता असं म्हणावं लागेल. पण मला ना तिला काढावीशी वाटत नाही आहे, कारण ती माझ्या लग्नात माझ्या आईने दिलेली तुळस आहे मला ती. आणि ही पहा, या तुळशीची पिल्लं खूप सारी माझ्या किचनमध्ये मी 3 तुळशी लावलेल्या आहेत. हिच्यापासूनच तयार झालेल्या आहेत त्या खूप साऱ्या. आणि हे पहा, ही गवार आणि भेंडीची पण झाडं या 2 कुंड्यांमध्ये लावलेली आहेत. आता पाहूयात ते कशी उगवतात, त्याचे अपडेट मी तुम्हाला देतच राहील. तोपर्यंत आता हा व्हिडिओ मी इथेच एंड करते. तुम्ही स्वतःची काळजी घ्या आणि मस्त राहा. आपण भेटूया पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.